नेते मंडळी आश्वासनं देतात. त्यांचं काम आहे आश्वासन द्यायचं. आमचं काम आहे आश्वासन घ्यायचं. ते काय पूर्ण करत नाहीत. वर्षानुवर्ष गेली 75 वर्ष चालत आलेलं आहे. त्यात काही फरक पडणार नाही आणि पब्लिकला याची सवय झालेली आहे. ते बिनविरोध येतात कसे? आम्ही पहिल्यांदा बघतो 70-70 लोक महाराष्ट्रात बिनविरोध निवडून येतात. इम्पॉसिबल गोष्ट आहे ही. ते होतंय ते बघायचं. घोडेबाजार झालेला आहे सगळा. बिनविरोध विकले जातात. हे उमेदवार विकले गेलेले आहेत. जनता भ्रष्टाचारामुळे बेघर झालेली आहे. हा सगळा पैशाचा खेळ आहे. ज्याच्याकडे पैसा भरपूर आहे तो निवडून येण्यात सक्षम आहे. निवडणुकीचं सत्र सुरू आहे. महापालिकांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. मात्र याच पार्श्वभूमीवर अनेक जे उमेदवार आहेत ते बिनविरोध लढून आलेले आहेत. तर याच बिनविरोध उमेदवारांबद्दल जनतेचं काय मत आहे हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. कारण की आता निवडणुका आल्या आहेत, नेते मंडळी आश्वासनं देतात, पण ती आश्वासनं पूर्ण होतात नाही होत. त्यामुळे सर्वसामान्य माणूस अडकला जातो यामुळे. तर काय सांगाल? बघा, नेते मंडळी आश्वासनं देतात. त्यांचं काम आहे आश्वासन द्यायचं. आमचं काम आहे आश्वासन घ्यायचं. ते काय पूर्ण करत नाहीत. हे नेहमीच वर्षानुवर्ष गेली 75 वर्ष चालत आलेलं आहे. त्यात काही फरक पडणार नाही आणि पब्लिकला याची सवय झालेली आहे आणि पब्लिक पण मेल्यासारखंच वागतं. त्याच्यामुळे निवडणूक हा फक्त फार्स आहे. बाकी त्याच्यामध्ये काही फरक पडणार नाहीये. मॅडम, हे आम्ही आता बघतोय बिनविरोध निवडून येत आहेत. हे कसं काय शक्य आहे? म्हणजे असे बिनविरोध येतात कसे? आम्ही पहिल्यांदा बघतो 70-70 लोक महाराष्ट्रात बिनविरोध निवडून येतात. इम्पॉसिबल गोष्ट आहे ही. म्हणजे धमक्या चालल्या आहेत का पैसे देत आहेत का काय चाललंय काय महाराष्ट्रामध्ये? याला कुठेतरी रोग बसला पाहिजे याला. पण हा. जे सरकार रोख लावू शकतं तेच सरकार बिनविरोध उमेदवारी देत आहे त्या लोकांना. तर मग सर्वसामान्य आता काय सत्ताधारी पक्ष त्याला काय बोलू शकत नाही. ते सगळ्या सामान्य लोकांना माहिती आहे काय चाललंय बाहेर ते. आम्ही सामान्य जो लोक बघतोय या सगळ्या गोष्टी. तुम्ही सामान्य लोक नाराज आहेत या गोष्टीवरती. भरपूर नाराज आहे. कल्याण डोंबिवली असू दे किंवा ठाणे शहर जवळ शिंदे आमच्या आयुष्यात आम्ही पहिल्यांदा बघितलं 70 लोक बिनविरोध निवडून आलेत. हे शक्यच नाही. या सगळ्याला जबाबदार कोण आहे काय वाटतं? गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट जबाबदारी याला. याच्या पुढे भ्रष्टाचार होतोय असं वाटतं? हो तो असंच बोलायला लागेल. आता अजून काय वेगळं काय? सामान्य लोकांना सगळं माहिती आहे. जनता काय एकदम हुशार आहे. जनतेला सगळं माहिती आहे या गोष्टी. जनतेला सगळं माहितीये, पण आता हे राजकारण इतकं अटीतटीचं झालेलं आहे की यामध्ये मरण फक्त आणि फक्त सर्वसामान्य आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगतो, पक्षाची निष्ठा वगैरे ही गोष्ट सगळी संपली. आयाराम गायाराम चालू आहे सगळं. अशी सगळी गोष्ट चालू आहे इलेक्शनला. ठीक आहे. काय मत आहे यापुढे तुमचं? आमचं मत काही नाहीये. जे होतंय ते बघायचं. घोडेबाजार झालेला आहे सगळा. त्यामुळे आपलं काही चालणार नाही. आणि येत्या काळामध्ये काहीतरी सुधारणा होईल याची शक्यता नाहीये. बिनविरोध विकले जातात. हे उमेदवार विकले गेलेले आहेत. ठीक आहे. यांना पैसा देऊन यांना बिनविरोध केलेलं आहे. जो ज्या पार्टीचे लोक आहेत त्यांची फसवणूक आहे. मतदारांची फसवणूक आहे. पैसा घेऊन हे बिनविरोध निवडून आलेले आहे. यांना जनतेने निवडून दिलेले नाही आहे. मला प्रश्न याचा मग यात कुठेतरी भ्रष्टाचार होतोय का असं वाटतं? भ्रष्टाचार सगळ्यात मोठा भ्रष्टाचार. महागाई भ्रष्टाचाराला कुठल्याच पार्टी आवाज उठत नाही. जनता भ्रष्टाचारामुळे बेघर झालेली आहे. दररोज यांचे भ्रष्टाचार बाहेर पडतायत. सरकारचा अंकुश आलेला नाही कोणावरती. अजून काय प्रश्न आहे? तुमचं काय मत आहे यावर? यांच्याशी मी सहमत आहे. बघा, निवडणूक हा जनसामान्यांचा हक्क म्हणजे मतदान करणं हा सर्वसामान्यांचा हक्क मानला जातो. लोकशाही आहे. लोकशाहीमध्ये निवडून उमेदवार दिला जातो. पण आता 70 उमेदवार बिनविरोध जिंकून आलेले आहे. आधी कधीच झालेलं नाही. हे आता होतोय. काय सांगाल? हा सगळा पैशाचा खेळ आहे. ज्याच्याकडे पैसा भरपूर आहे तो निवडून येण्यात सक्षम आहे. बाकी काही म्हणजे जे उभे आहेत त्यांना पैशाची लालूच दाखवून त्यांना सीट माल घ्यायला लावतात आणि बिनविरोध हे निवडून येतात. स्वतःचे नातेवाईक जे आहेत, स्वतःचे नातेवाईक निवडून येण्यासाठी हे सगळं उपयोग चाललेला आहे. आता हे बोलले यांचं मी सहमत आहे की हे लोक पैसे देऊन फोडतात आणि निवडून आणतात. ह्या जे आता निवडून आले त्यांचं कार्य काहीच नाही आहे आणि त्याला हे जे त्यांचे जे काय नेते आहेत त्याला हे जबाबदार आहेत मठाच्या मार्गाने. बरोबर, यांचं सहमत आहे.
कुठेतरी राजकारण लोकशाहीत घातक आहे. बिनविरोध आलेलं आजचा पेपर आम्ही वाचला. पेपरामध्ये असं दिलेलं आहे मेड्याने, हे जे बिनविरोध आले हे धोका आहे. धोका आहे. हे टाळला पाहिजे, थांबवला पाहिजे लोकशाहीला. भ्रष्टाचार इथे होतोय पण इथे जनता जनार्दन आवाज उठवू शकते असंही चिन्ह दाखवलं जातं पण त्यांचाच आवाज कुठेतरी दाबला जातोय हे खरं आहे का? बरोबर आहे, एकदम बरोबर आहे. त्यांचा आवाज कुठे दाबला जातो, पैशामुळे हा सगळा खेळ आहे. जनतेचा आवाज दाबला जातो ना. आणि- जनतेच्या बाजूने कोणी नाही, कोणीच बोलत जनतेच्या नाहीये. बाजूने कोणी नाही आहे इथे. कुठले पोट भरायला आलेले आहेत सगळे. भ्रष्टाचार, एका अर्थाने लोकशाहीच्या नावावर हा? हुकुमशाही सुरू आहे. हुकुमशाही सुरू आहे, बाकी काही नाही.